सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची जत नगर परिषदेस भेट, अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार, आवास परवाने वाटप, स्वच्छता शपथ, हरित जतचा संकल्प। जत नगर परिषदेस जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देऊन शहरातील दैनंदिन कामकाज, विकास आराखडा तसेच विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला। नगर परिषदेचे मुख्य अधिकारी लक्ष्मण राठोड, प्रांत अधिकारी अजित कुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करताना नागरिकांनी या कार्यात पुढे यावे असे आवाहन यावेळी केले आहे। यावेळी अवयवदान करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला। त्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी आनंदित प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी काकडे यांच्या हस्ते बांधकाम परवाने वाटप झाले। गरीब कुटुंबांना घरकुलाचे स्वप्न साकार होणार असल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येणार आहे। श्री राजे रामराव विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ देण्यात आली। त्यांनी स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करा असे सांगत सगळ्यांना सहकार्याचे आवाहन केले आहे। महाराष्ट्र शासनाने सेवा पंधरवडा हा आजपासून 2 ऑक्टोबर पर्यंत घोषित केलेला आहे आणि या सेवा पंधरवड्यामध्ये आज मी जत मध्ये सांगली जिल्ह्याच्या सेवा पंधरवड्याचं उद्घाटन केलेलं आहे। आज त्या अनुषंगाने जत नगरपालिकेमध्ये मी भेट दिली, इथल्या समस्यांचीही माहिती घेतली। महत्त्वाची त्यांना नवीन कार्यालयामध्ये साठी जागा पाहिजे आहे, तर त्याच्याबद्दलही चर्चा झाली। जतकरांसाठी चांगलं पिण्याचं पाणी मिळण्यासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लांटसाठी जागा पाहिजे त्याची माहिती घेतली, इतर सगळ्या समस्यांची माहिती घेतली। आणि मी आपल्याला आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की जत नगरपालिकेमधले कर्मचारी हे खरंच मुख्याधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चांगलं कामकाज करण्यासाठी, ज्याला आपण इंग्रजी शब्द आहे कमिटमेंट, ही त्यांची आहे। त्यांच्याकडे स्टाफ थोडा कमी आहे, त्यामुळे मला असं वाटतं थोड्या अडचणी त्यांच्या ह्याच्यात येत आहेत। पण तरीसुद्धा आज ऑर्गन डोनेशनच्या निमित्ताने इथल्या स्टाफनी आपलं देहदानाची सुद्धा प्रतिज्ञा केली, तसे फॉर्म्स भरले, याचा मला खरंच त्यांचा अभिमान वाटतो। त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो व्हर्टिकल 1 आहे त्या अंतर्गत स्थानिक लोकांना जर का त्यांच्या घराचा विकास करायचा असेल तर त्यासाठी बिल्डिंग परमिशन जी देण्यात येते ती त्यांनी दिलेली आहे। आज त्याचे काही लाभार्थी आले आणि माझ्या हस्ते त्यांनी ते वाटप केलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं सांगायला आनंद वाटतो की इथे जे महिलांचं शौचालय आहे, स्वच्छतागृह आहे, जे जत नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आहे, तिथे त्यांनी एक अशी काय आव्हान लोकांना केलेलं आहे, ते आपण तो विडा उचललेला आहे की महिलांचं अस्वच्छ स्वच्छतागृह दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। त्यांनी ही पाटी लावून जो आता 15 दिवस किंवा महिना होत आलेला आहे, पण त्यांची ती स्वच्छता पण अद्यापर्यंत त्यांच्याकडे एकही तक्रार आलेली नाही। यासाठी मी मुख्याधिकारी राठोड यांचे अभिनंदन करतो। सोमनिंग कोळी, SBN मराठी, जत।